नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सरकारची मोठी भेट. आता 5 नाही तर 1 वर्ष नोकरी केल्यानंतरही मिळणार कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी, तर सोबतच मिळणार अनेक लाभ. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की पूर्ण माहिती मिळविण्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण पाहावा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला मिळेल. आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका. सरकारने शुक्रवारी 4 कामगार संहितांना अधिसूचित करून देशभरात त्यांच्या तत्काळ प्रभावाने अंमलबजावणीचा मार्ग खुला केला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 29 कामगार कायद्यामध्ये या निमित्ताने आमूलाग्र बदल घडवून आणण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये वारंवार नोकरी बदलणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ही एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. 21 नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन कामगार संहितेअंतर्गत ग्रॅज्युटीचे नियमही बदलण्यात आलेले आहे. आता ग्रॅज्युएटीसाठी किमान 5 वर्षाची सेवा 1 वर्षापर्यंत कमी करण्यात आलेली आहे. करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता या नवीन निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युटीचा नियम खूपच फायदेशीर ठरणार आहे आणि विशेषतः ग्रॅज्युटीचा लाभ मिळवण्याचा कालावधी 1 वर्षापर्यंत कमी केल्यामुळे याचा अनेकांना लाभ मिळणार आहे. यापूर्वी 4 वर्ष 7 महिने एकाच ठिकाणी नोकरी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी दिली जात होती. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. या बदलामुळे महत्त्वाचा होणारा फायदा चला तर पाहूया. कमी कालावधीत नोकरी सोडणाऱ्यांना ग्रॅज्युटीचा फायदा मिळेल. वारंवार नोकरी बदलणाऱ्यांना सुद्धा मिळणार फायदा. सर्व कामगारांसाठी वेळेवर किमान वेतन मिळणार आहे. सर्व तरुण नोकरदारांना नियुक्तीपत्र देणेसुद्धा बंधनकारक करण्यात आलेले आहे. महिलांना समान वेतन, समान आदर मिळणार आहे. 1 वर्षाच्या नोकरीनंतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मिळणार आहे. तर ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन, तर धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी 100% आरोग्य सुरक्षा मिळणार आहे.